नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी तर उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी तर उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड झाली। कराड अर्बन बँकेच्या या विशेष सभेला जिल्हा उपनिबंधक सातारा संजय कुमार सुद्री, कराड तालुका उपनिबंधक यादव यांची उपस्थिती होती। यावेळी कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम, संचालक व व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांच्यासह संचालक यांची उपस्थिती होती। कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड या आपल्या बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सभेचे अध्यक्ष सातारा जिल्हा सहकारी संस्थांचे उपनिबंधक श्री संजयजी सुद्री, अर्बन कुटुंब प्रमुख माननीय भाऊ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी, नवनिर्वाचित अध्यक्ष समीर जोशी व नवनिर्वाचित उपाध्यक्ष शशांक पालकर, माझे सर्व सहकारी संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सहकारी संचालक संचालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे, प्रथम मी व माझी सौ रश्मी एरम यांच्या वतीनं नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन करतो। निवडणुकीच्या बाबतीत म्हटलं तर ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेबद्दल कोणाला आश्चर्य किंवा काही वाटायचं काही कारण नाही, कारण ही प्रक्रिया साधारणतः 2022 पासून सुरू झाली आणि त्या दृष्टीनं 12 नवीन चेहरे आपण घेतले आणि त्या समाजातलं वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे आणि आपल्या स्टाफ मधून पण आपण काही संचालक घेतले की ह्या बँकेत त्या संचालकांना एक सामाजिक प्रतिष्ठा आहे, ठेस आहे आणि त्याचा उपयोग आपल्या बँकेच्या व्यवसाय वाढीला नक्कीच होईल आणि त्यांचे योगदान करण्याच्या योजनाच्या दृष्टीनं म्हणून आता काही प्लॅन सांगितले। त्यामध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची, बोर्ड ऑफ डायरेक्टरांची वेगळी मीटिंग असेल किंवा महिन्यातनं 2 वेळा आपण भेटायला पाहिजे, प्रोसिडिंगच्या दृष्टीने काही गोष्टी सांगितल्या, खर्चाच्याही गोष्टीने सांगितल्या आणि कॉस्ट कटिंगच्या दृष्टीने जेवढं आपल्याला कॉस्ट कटिंग चांगल्या पद्धतीने करता येईल हे सगळं आपल्याला पाहता येईल। आणि आजची ही जी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची ही जी निवड आहे हे उत्तराधिकारी किंवा एक सक्सेशन प्लॅनचाच हा भाग आहे असं मी समजतोय। अर्बन कुटुंब प्रमुख भाऊ डॉक्टर बाळकाका, माझे सर्व डॉक्टर लाहोटी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी संचालक, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सहकारी संचालक संचालिका, तसंच आज इथं इलेक्शनची प्रोसेस फॉलो करण्यासाठी सुद्रुप साहेब आले, यादव मॅडम आले, त्यांच्याबरोबर देशमुख सर आले, या सगळ्यांचंच मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि सगळ्या संचालक मंडळाने मला माझ्यावर विश्वास टाकून जी जबाबदारी सोपवलेली आहे ती मी अगदी नक्की पूर्णपणे पार पाडेल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही आणखीन बँक कशी मोठी होईल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि मी खात्री देतो की आपण नक्की पुढे जाऊ। परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो। आदरणीय अर्बन प्रमुख तीर्थरूप बाबा भाऊ, तसेच माजी अध्यक्ष तीर्थरूप बाबा, आत्ताच निवड झालेले माझे मित्र समीर काका, अध्यक्ष अर्बन बँक, माझे सहकारी संचालक व संचालिका व सर्व बँकेचे सहकारी सेवक, स्टाफ, तसेच आज या ठिकाणी श्री संजय कुमार सुद्री, जिल्हा उपनिबंधक सातारा आणि यादव मॅडम आणि देशमुख सर हेही आज इथं उपस्थित आहेत। यांच्या अध्यक्षतेखालीच आज आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे। मी
सर्वांना मी प्रथम सगळ्यांचे मी हे आभार मानतो की मला आपण बँकेचं उपाध्यक्षपदी निवड केली, याबद्दल मी सर्व संचालक आणि सर्व स्टाफ आणि सगळ्यांचे मी आभारी आहे. मी यापुढे माननीय भाऊ आणि सर्व संचालक बंधू भगिनी यांनी ज्या पद्धतीनं वेळोवेळी जसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचे मी प्रयत्न करीन व बँकेच्या प्रगतीत हातभार लावेन एवढंच मी सांगतो. धन्यवाद.